वसमत येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुशासन दिवस आणि अटल स्मृती संमेलन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले। या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले। हिंगोली जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांनी अटलजींच्या कार्याचा गौरव केला। वसमत येथील या संमेलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव यांनी हजेरी लावली होती। यावेळी नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुशासन संकल्पनेवर प्रकाश टाकला, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाला महिला प्रदेशाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे, माजी नगराध्यक्ष शिवदास बोर्डडेवार, अंकुशराव आहेर यांच्यासह वसमत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी अळडिंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर अवधूत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी विधानसभा वाईज या ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठिकाणी घेतलेले आहेत। 30 तारखेला या ठिकाणी आमचा कळमनुरी ठिकाणी कार्यक्रम झाला। आज या ठिकाणी कार्यक्रम होता आणि उद्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा 10 वाजता शेनगाव या ठिकाणी कार्यक्रम होते। माननीय भारतरत्न श्रीदेव बाळासाहेब अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय आणि केंद्रीय आणि प्रदेशाच्या ठिकाणी वतीने साजरा करायचा आम्ही ठरवले। आणि त्या पद्धतीनं गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर हा कार्यक्रम घेण्याचा आम्ही नियोजित केलेले। त्या पद्धतीनं आमचे काही अडचणी आल्या, काही आमचे कार्यकर्त्याचे देवासन या ठिकाणी कार्यकर्त्याचा ओरडाचं झालं, नगरसेवक आमच्या नामदार असतील, खोबराजी पटेल असतील, म्हणून त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम खरं म्हणजे लेट झालाय। पण या ठिकाणी तरी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे खरं भारतीय जनता पार्टीला उभारी दिली, त्या जनता पार्टीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला उभं केलं ते आमचे भारतरत्न श्रीदेव अटल बिहारी वाजपेयीजी यांचा सप्ताह ठिकाणी 1 महिना पूर्ण सुशासन दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतोय। वसमत येथे स्वर्गीय अटलजी यांच्या स्मृती दिनानिमित्त, यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता। आपण बघितलं असेल की अटलजींचं जे कार्य आहे आपल्या देशासाठी, त्यांचं राजकारण आजच्या राजकारणापेक्षा किंवा जे काही राजकारण दुसरे नेते वगैरे करत असतात त्यांच्यापेक्षा वेगळं व्यक्तिमत्व होतं, वेगळं राजकारण होतं। त्यांचं राजकारण हे व्यक्तीसाठी, स्वतःसाठी नव्हतं, त्यांचं राजकारण ह्या देशासाठी होतं, राष्ट्रकारण। त्यांचं राजकारण म्हणजे राष्ट्रकारण। म्हणून ते कवितेमधूनच त्यांचं राजकारण कळतंय की ते एकदा म्हणाले होते की भारत ये भूमि का टुकड़ा नहीं है, भारत ये सिर्फ भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है, ये यहाँ का भारत देश का, हर देश की एक एक नदी हमारे लिए गंगा है, भारत देश का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, जीना है तो भारत के लिए, मरना है तो भारत के लिए। असे त्यांचे विचार होते की बाबा राजकारण बाजूला ठेवून आपल्या देशासाठी आपल्याला लढायचं आहे। आज आपण बघितलं असेल की आपल्या निवडणुकीमध्ये काही जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये किंवा आपल्याला थोडंसं त्याचं टेन्शन आलेलं, परंतु ते कधी टेन्शन घेत नव्हते, त्यांची सुद्धा हार झाली होती। तेव्हा एकदा ते म्हणाले होते की काय, क्या हार में क्या जीत में किंचित भी नहीं भयभीत में, क्या हार में क्या जीत में किंचित भी नहीं भयभीत में, कर्तव्य के बल पर ये भी सही वो भी सही, मैं वरदान नहीं मांगूंगा, मैं हार नहीं मानूंगा, मैं हार नहीं मानूंगा। म्हणून वसमत मध्ये, हिंगोली मध्ये आपला जो नगरपालिकेला जरासा आपल्याला यश मिळाले, अपयश मिळालेला आहे, याच्यामधून आपण बाहेर पडून येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आपण स्वर्गीय अटलजींचे तत्व, जे की तत्व आपल्याला आहे की बाबा देशसेवेसाठी, जनसेवेसाठी आपल्याला जनतेमध्ये उतरायचं आहे, आपल्याला या वसमतचा, हिंगोलीचा विकास करायचा आहे, जनतेचे काम करायचे आहेत, आपल्या स्वतःसाठी काम करायचं नाहीये। हे तत्व घेऊन, स्वर्गीय अटलजींचे तत्व घेऊन आपण जनतेत उतरणार आहोत। येणारी निवडणूक कोणतीही असो आपण जिंकणार हे या ठिकाणी सांगतो। तुम्ही बघितलं असेल की लोकसभेला आपल्याला हिंगोली जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढं यश मिळालं नाही, पण नंतर 6 महिन्यामध्येच निवडणुका विधानसभेच्या लागल्या, त्यावेळेला आपल्याला भरपूर यश मिळालेलं आहे।
त्याच्यामुळे आज जरी अपयश मिळालं, आपल्याला जसं 4 नगरसेवक म्हणून कोणी हिनवत असेल तर त्याला आपण कधीही सामोर जायचं आणि त्याच्यातून आपण बाहेर पडायचं. इथं आपली कसोटी आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणती निवडणूक असो आपण जिंकणार हे मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही बघितलं की बाबा स्वर्गीय अटलजींचं ते स्वप्न होतं, अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खुलेगा. ज्या वेळेला भाजपचे 2च खासदार होते त्यावेळेला लोक त्यांना चिडवायचे की बाबा अटलजी म्हणायचे की आमचं सरकार येईल, कमल खिलेगा. तर त्यावेळेला विरोधी पक्ष असं म्हणायचे की बाबा सरकार बनाएगा कोण, जिसके खासदार कोण. जसं आज आपल्याला घेऊन होतात की तुमचे 4च आहेत नगरसेवक आणि तुम्ही कसं काय जिल्हा परिषदात. तर ही मेहनत आम्ही करणार, कारण आमचं ध्येय, आमचा उद्देश स्पष्ट आहे. आमचं तत्व स्वर्गीय अटलजीच्या याच्यावर आहे. आणि आमचे जे तत्व आहेत ही नेत्याचे की बाबा आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. जनसेवा हे आमचं ध्येय आहे. आम्हाला सत्ता हे खुर्ची हे आमचं सुखाचं साधन नाहीये. बाकीचे समजत असतील पण आपण हे सुखाचं साधन नाही. आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता करायची आहे. सत्ता किंवा खुर्ची हे शोभेचा अलंकार नसून ही जनतेची जबाबदारी आहे. हे तत्व घेऊन आपण निवडणुकीमध्ये कोणत्या याच्यामध्ये उतरणार आहोत. हेच या ठिकाणी मी सगळ्यांना सांगतो की स्वर्गीय अटलजींचे जे तत्व आपण जर आपल्या अंतःकरणात आणली आणि सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर नक्कीच आपल्याला राजकारणामध्ये यश मिळतं. हे या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.